हॅलो नर्सिंग स्टुडंट. तर तुम्हाला 95% मार्क्स स्कोर करायचे आहेत का? खूप स्टुडंट असे आहेत जे की डेली अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, पण त्यांचे काय असतं 50 to 60 मार्क्स असेच येतात. पण काय त्याचं रिझन काय फाइंड आउट केले का कोणी? नाही ना. तर त्याचं रिझन काय आहे? तर त्यांचा रिझन आहे की योग्य त्यांची स्ट्रॅटर्जी म्हणजे प्रॉपर स्ट्रॅटर्जी नसते त्यांची. त्यामुळे त्यांचं काय अभ्यास करणं ते कमी पडतं, प्रॅक्टिस वगैरे कमी पडली. ते पूर्ण घोल सिलेबस वाचून काढतात. आणि जे टॉपर्स करतात, जे स्ट्रॅटेजी करतात, ते काही यूज करत नाही आणि खूप हार्डवर्क करत असतात. स्मार्ट एक काही नाही. त्याच्यामुळे काय होत असते की मार्क्स कमी पडत असतात. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे टॉपर्स कशी स्टडी करतात, जे की टॉपर्स आहे स्टुडंट आहेत, जे टॉपर कसे स्टुडंट स्ट्रॅटेजी यूज करतात किंवा ते कोणत्या प्रकारे अभ्यास करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि 95 स्कोर कसे इझिली गेट करणार आहोत ते व्हिडिओमध्ये आजच्या बघूया. तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लास्टला मी एक सिंपल सी ट्रिक सांगणार आहे जे की टॉपर्स यूज करतात आपल्या अभ्यासाच्या वेळेवर. तर ते ट्रिक ऐकूनच जायचं, म्हणून लास्टपर्यंत म्हणजेच आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचं. तर मी दीक्षा कतल्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघूया इझिली मार्क्स कसे गेट करायचे 95% आणि कोणती स्ट्रॅटेजी यूज करायची जे करून 95% किंवा 95% मार्क्स गेट होतील आपल्याला, म्हणजे स्कोर होत असतील. तर पहिली जे टॉपर्स यूज करतात ती स्ट्रॅटेजी म्हणजे एक्झाम पॅटर्नला अंडरस्टँड करणं. पहिली वस्तू. आता सगळे स्टुडंटला काय असते, एक्झाम पॅटर्नच सुद्धा माहिती नसते, फक्त अभ्यास करतात आणि पॅटर्न काही गेलं तसंच. लक्ष द्या, पॅटर्न पहिले अंडरस्टँड करून घ्यायचं की पॅटर्न कसे होत असते एक्झाममध्ये. आता तुम्हाला सब्जेक्ट तर माहिती असतील, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश ग्रामर हे तुमचे सब्जेक्ट आहेत. आता पहिलं अंडरस्टँड करायचं म्हणजे पॅटर्न कसं. आता सगळे पॅटर्नमध्ये सगळे सब्जेक्टचे इक्वल क्वेश्चन्स असतात. तर जे ऑल सब्जेक्ट आहेत तुमचे जेही आहेत नर्सिंग MH नर्सिंग CETला, हे आता जे सांगितले मी, त्या सब्जेक्टला इक्वल फोकस द्यायचं, म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशननी अभ्यास करायचं. हेच मेन आहे पहिली गोष्ट. आता तुम्ही एका सब्जेक्टला अंडरस्टँड कराल, दुसऱ्या सब्जेक्टला तसंच सोडाल तर मार्क्स कमी गेट होतात. एका सब्जेक्टला जास्त होतात आणि दुसऱ्या सब्जेक्टला कमी होतात. त्याच्यामुळे सगळ्या सब्जेक्टला इक्वल फोकस द्या आणि एक्झाम पॅटर्नला अंडरस्टँड करा. कसं आहे एक्झाम पॅटर्न, सगळ्या क्वेश्चन विचारते ना सगळ्या सब्जेक्टमधून, तसेच तुम्ही पण सगळ्या सब्जेक्टला फोकस देऊन सगळे सब्जेक्ट मस्तपैकी कव्हर करायचे आणि वाचून घ्यायचे. सेकंड स्ट्रॅटेजी कोणती? आता फोकस ऑन वेटेज चॅप्टर. आता मी ऑलरेडी एका व्हिडिओला तुम्हाला सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट चॅप्टर्स, ते तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हिडिओची लिंक असेल तर बघून घ्या. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले गेलेले आहे की चॅप्टर्स कोणते कोणते आहेत इम्पॉर्टंट, जे की तुम्ही इझिली मार्क गेट करू शकता किंवा इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. तर जे टॉपर स्टुडंट काय करत असतात, जे सिलेबस आहे पूर्ण त्याच्यावर पूर्ण ब्लाइंडली नसतात. तर ते कसे करतात, त्याच्यामधले हाय वेटेज म्हणजे हाय पॉइंट म्हणा किंवा जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते हाय वेटेज ज्या टॉपिक मधून किंवा ज्या चॅप्टर मधून जास्त क्वेश्चन विचारले गेले आहेत ते चॅप्टर किंवा ते टॉपिक करतात. ते फक्त पूर्ण चॅप्टर सिलेबस कव्हर करत नाही. तर ते वेटेज चॅप्टरवर फोकस करतात. जसं की बायोलॉजी आहे, बायोलॉजी मधलं रिप्रोडक्शन, सेल स्ट्रक्चर, जेनेटिक्स हे काही चॅप्टर्स आहेत जे की फोकस आहेत आणि हाय वेटेज चॅप्टर आहेत. फिजिक्समध्ये घ्या, बेसिक कन्सेप्ट फिजिक्सचं, आणि त्याच्यामध्ये ह्युमन रिलेटेड असेल एखादी फिजिक्स वगैरे काही चॅप्टर्समध्ये किंवा क्वेश्चन्स असतील ते. केमिस्ट्रीमध्ये बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीचं, नर्सिंग ॲप्टिट्यूडचं बेसिक, आणि ग्रामरचं पूर्ण ग्रामर जे 12वीला शिकले आहे आपण ते. हे काही वेटेजचं बघायचं जे तुम्हाला हाय स्कोर करून देतील. नाहीतर पूर्ण सिलेबसच बघत बसलं तर आपलं सिलेबस कव्हर होत नसतं आणि आपलं स्टडी पण होत नसते. आता त्याच्यानंतर बघा जे की थर्ड स्ट्रॅटेजी आहे. थर्ड म्हणजे कोणती? सॉल्व MCQ. आता काय करायचं, तुम्ही MCQ सॉल्व करायचे डेलीचे. किंवा आता आपल्या बघा, जेव्हा पण आपण थेरी वाचतो, थेरी लक्षात राहत नाही कधी कधी काही स्टुडंटला. थेरी थोडं डोक्याच्या वरून चालली राहते. थेरी वाचली की अर्धा तास तेवढं लक्षात राहते आणि दुसऱ्या वेळेवर गोल म्हणजे राहतच नाही डोक्यात. तर थेरी वाचून पूर्ण थेरी वाचून काही फायदा नाही आणि प्रॉफिट नाही आहे तुम्हाला. थेरी वाचलं काही वेळात विसरलं, काय मिनिंग आहे याचं? काही नाही ना. तर बघा,
जे की थेरी वाचताना तुम्ही थेरी वाचल्यानंतर तुम्हाला 50 ते 100 आता तुमच्या कॅपॅसिटीनुसारही करू शकता. मी फक्त असं मॅक्झिमम सांगत आहे, मॅक्झिमम मिनिमम 50 to 100 असे इतके MCQs तुम्ही डेली सॉल्व्ह करू शकता. त्याच्याने काय होते, पहिली गोष्ट तुमची स्पीड इन्क्रीज होते जे क्वेश्चन सॉल्व्ह करायची. सेकंड म्हणजे काय, तुमची कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होत असते एक्झाम सॉल्व्ह करायचं. आणि तुमची लास्टला काय, ॲक्युरेसी, म्हणजे हे क्वेश्चन बरोबर आहेतच आणि आम्हाला हे परफेक्ट होतीलच आणि हे क्वेश्चन आलं तर आम्हाला परफेक्ट सॉल्व्ह करता येईलच. म्हणजे 3 वस्तू होणार आहेत, एक तर स्पीड, दुसरी एक्झाम कॉन्फिडन्स आणि तिसरी ॲक्युरेसी. हे सगळं वाढणार आहे तुमचे जर तुम्ही प्रॅक्टिस केली MCQची. आणि थेअरी तर वाचले, पण प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे जे की एक्झामला हेल्पफुल करते. फोर्थ स्ट्रॅटेजी म्हणजे कोणती, शॉर्ट नोट्स. आता सगळं आपण नोटबुक घेतली आणि नोटबुकमध्ये पूर्ण काढून ठेवले नोट्स, पूर्ण लॉंग नोट्स, तर ते आपल्याला काय नोटबुक एक्झामच्या टायमावर वाचता येत नाही किंवा वाचायला आवडत नाही. तर शॉर्ट नोट्स बनवायचे, जसे की इम्पॉर्टंट डेफिनेशन आली तुमची, एखादं डायग्राम आली इम्पॉर्टंट ऑर्गनची, किंवा जे इम्पॉर्टंट आहे विचारलं जाऊ शकते अशी डायग्राम आहे. मग की पॉईंट्स आहेत काही, किंवा काही फिजिक्सचे केमिस्ट्रीचे फॉर्म्युलेज आहेत, किंवा इंग्लिश ग्रामरचे फॉर्म्युलेज आहेत. हे सगळं शॉर्ट नोट्समध्ये लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या काही दिवसाआधी पूर्ण रिवाईज मारता आल्या पाहिजे. आणि हे शॉर्ट नोट्स तुमच्या एक्झामला खूप इम्पॉर्टंट ठरतात. आता फिफ्थ म्हणजे आता स्ट्रॅटेजी बघा, गिव्ह मॉक टेस्ट. सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्ही एका वीकला मॅक्झिमम 2 to 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही दिले तर चांगलंच आहे तुमच्यासाठी. मॉक टेस्ट द्या, एखाद्या जागी मॉक टेस्ट जॉईन करा. आणि त्याच्याने काय होत असते की तुमचं टाइम मॅनेजमेंट पण तुम्हाला शिकून येते. तुम्ही टाइम मॅनेजमेंट एक्झामला कसं करणार, आणि तुम्हाला सब्जेक्ट तुमचे वीक कोणते आहेत किंवा तुमचे सब्जेक्ट कोणते चांगले आहेत, आणि रिअल एक्झामचा एक्सपिरियन्स तुम्हाला येत असते. त्याच्यामुळे मॉक टेस्ट हे इम्पॉर्टंट आहे. आणि आता बघा, जर तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायची असेलच तर आमच्या ड्रीम अचीव्ह अशी एक मॉक टेस्ट लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बुक, जे की आजपर्यंत कोणी बनवलेले नाही, आम्ही ड्रीम अचीव्हच्या प्लॅटफॉर्मला तुम्हाला पहिली बुक मिळेल MS नर्सिंगची, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर एका सब्जेक्टचे 500 MCQ, त्याच्यासोबतच मागल्या वर्षी आम्ही घेतलेले 10 प्रॅक्टिस सेट, आणि जे MS नर्सिंग म्हणजे जे CT सेलने MS नर्सिंगचे पेपर्स घेतले होते ते प्रॅक्टिस सेट 5 पेपर ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळतील. आणि सोबतच 40 मॉक टेस्ट हे तुम्हाला बॅचमध्ये मिळून जाईल. इतकं सारं तुम्हाला बॅचला मिळेल. तर ज्यांनी कोणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी DM करा. डिस्क्रिप्शनला ग्रुपची लिंक असेल, तिथे जाऊन तुम्ही DM करू शकता किंवा पर्सनल मेसेज सुद्धा करू शकता की आम्हाला बॅच जॉईन करायची आहे. त्याच्यानंतरची लास्टची स्ट्रॅटेजी बघा, जे की आपली हे जे टॉपर्स काय करतात, कोणती स्ट्रॅटेजी यूज करतात. तर स्ट्रॅटेजी म्हणजे कोणती यूज कराल तुम्ही, पहिली स्टडी, दुसरी प्रॅक्टिस आणि तिसरी रिव्हिजन. टॉपर्स काय करत असतात, रिव्हिजन करत असतात डेली. जे त्यांनी स्टडी केली, जे त्यांनी प्रॅक्टिस केली, तेच त्यांनी एकदा तरी रिव्हिजन मारत असतात. आणि आपण काय करत असतो, स्टडी प्रॅक्टिस झालं, संपलं, आपल्या तिथेच संपलं, दुसरं नवीन स्टार्ट. तर ते नाही करायचं. हे टॉपर्सची ट्रिक आहे. पहिली स्टडी, दुसरी प्रॅक्टिस आणि तिसरं रिव्हिजन केल्याने काय होत असते, आपल्याला पूर्ण लर्न राहत असते आणि जे वाचलेलं आहे ते लक्षात राहत असते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.